शेतकरी मित्रांनो, आता फुल व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मित्रांनो, मी तसं शॉर्टवर तुम्हाला सर्व माहिती देतच राहतो आपल्या चॅनलवर. बघा आता मी सर्व कोंबड्या अंदर टाकले आहे. आता हे पिल्ले फिरायचा टाईम आहे आपला, अंधार होत असल्यामुळं. पण मित्रांनो आता आपल्या फार्ममध्ये एक रोग दिसलेला आहे, त्याच्यात सविस्तर तुम्हाला माहिती सांगतो. बघा आता हे कोंबडी, बघा हे कोंबडी आहे, रोगीट कोंबडी आहे मित्रांनो. रोगीट म्हणजे बघा तिला तुम्ही जर जवळ घ्याल तर कसं आहे, तिच्या गळ्यातून खसखस वगैरे आवाज येईल. हे बघा त्याला श्वास घ्यायला खूप त्रास होत आहे. बघा तुम्ही जवळून बघू शकता त्याला किती जवळून. आणि हे त्याच्या विष्ठा आहे मित्रांनो, तुम्ही त्या विष्ठाहून पण ओळखू शकता. का त्याच्या बघा तो खात काहीच नाही आहे सध्या. खाली तांदूळ वगैरे असलं तरी ते कोंबडी काही न खाता मित्रांनो, ते फक्त श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होत आहे. कोंबडी नाही मित्रांनो, हा कोंबडा आहे चुंबऱ्यामध्ये आपल्या अवजवळ. पण मित्रांनो तरी त्याला श्वास घ्यायला त्रास होत आहे. तर मित्रांनो याच्यासाठी एक मेडिसिन मी सांगितलेली आहे आपल्या चॅनलवर. तुम्ही जर ते बघितले नसेल तर मित्रांनो व्हिडिओ बघून घ्या. पण मित्रांनो हे रोग हलक्यात घ्या नको मित्रांनो. याच्यामुळे मागच्या वर्षी ह्याच टाईमला माझ्यावाले 150 कोंबडे मेले होते, हे 100 ते 150. म्हणून मित्रांनो आता मी बाकी ज्या टप्प दिसत आहे त्याच्यामध्ये सर्वांमध्ये मी औषधी मिक्स केलेली आहे, जे अंदर टप्प दिसत आहे. तेव्हा आता आपलं स्वच्छ पाणी. आता तुम्ही एक लक्षात ठेवायचं, तुम्ही जास्तीत जास्त स्वच्छ पाणी पाहिजेच्या याच्यात आपल्या कोंबड्याला. जसं बघा आता आपलं स्वच्छ पाणी भरणं सुरू आहे आपल्या फार्मवर मित्रांनो. हा पाणी जास्त लागत नाही आपल्या कोंबड्याला, कारण का बघा काही ते पहारचं पण पाणी पितात, पण तरी पण तुम्ही स्वच्छ पाणी हे करा. हे बघा आता तुम्ही ते कोंबडी तुम्ही सहज 200 ते 300 कोंबड्यातून हे सहज एक कोंबडी काढू शकता. तर कोंबडं काढू शकता. बघा त्या कोंबडं हे कन्फर्म आहे आपल्याला. पण बघा त्याच्या श्वास घ्यायला त्रास होत आहे. आपण खाली चारा राहून पण तो खाऊ नाही शकत आहे. आणि अशा छोट्या मोठ्या माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवून द्या.